विकास। रत्नागिरी जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काम समाधानकारक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी व्यक्त केले आहे। महसूल दिनी आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी सर्वांनी मिळून काम करणे काळाची गरज आहे असेही आवाहन केले आहे। कार्यक्रमाचे आयोजन राज्यामध्ये करण्यात आलेले आहे, म्हणजे पंधरवडा जे आहे त्यामध्ये दिलेले आहे। आता परत माझी जबाबदारी आहे की ऍक्च्युअल पंधरवडा में किसका जबाबदारी क्या है ना। मागच्या वर्षी आपण बघितला, पहिल्या दिवशी आपण हेल्थ कॅम्प घेतला होता 1 अगस्त, अगर आपको याद होगा। पण या वर्षी पहिला 3 दिवस जे आहे त्या 3 दिवस मध्ये मुख्यमंत्री या नावापासून सुरुवात झालेले कार्यक्रम जे आहे यांची प्राधान्य दिलेले आहे। ठीक आहे, तो आज जे आहे ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आता यामध्ये मी परत सीईओ साहेब, हावडे साहेब आणि तुषार बाबर यांचे अभिनंदन करतो। बिकॉज आपल्या जिल्ह्याचे जे टार्गेट आहे, उद्दिष्ट आहे ते 2,80,000 आहे आणि त्यापैकी 98% त्यांनी अचीव्ह केलेलं आहे, म्हणजे फॉर्म कलेक्ट करून 98%। आणि त्यापैकी आज रोजी 20,000 त्यांनी ऑलरेडी तहसील स्तरावरची जी समिती आहे त्यांनी मान्य करून आमच्याकडे पाठवलेलं आहे। आय थिंक आम्ही आता कालच्या रँकिंग 6th आहे, आय थिंक 6th रँक आहे। तुम्ही तिघी अधिकारीचे अभिनंदन करतो, म्हणजे मी फुल टाइम देऊ शकले नाही, बट स्टील दे हॅव वर्क व्हेरी वेल, त्यासाठी त्यांना पुन्हा इथे। आता यामध्ये जिल्ह्याचे सर्व अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, नॉट ओनली रेव्हेन्यू, यामध्ये बीडीओ, सीडीपीओ है ना, तलाठी, तिकडचे ग्रामसेवक, अर्ज घेणे, ते अर्ज भरून ग्रामपंचायती, सेतु केंद्र, अपने सरकार सब जगह पे फॉर्म डिजिटाइज कराना है, तो इसमें सब अधिकारियों का जवाब। दूसरा आपण बघितला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, यामध्ये 21 ते 35 वयोगटाचे जे फ्रेश जे 12वी ITI आणि ग्रॅज्युएट जे आहे त्यांच्यासाठी आहे 6, 8 आणि 10,000। यामध्ये श्रीमती इनुजा शेख मॅडम, त्यांचे सहकारी, DICचे हंपर, हे सगळे प्रमुख अधिकारी। इथे सुद्धा आपले जिल्ह्याच्या उद्दिष्ट 3,000 पैकी ऑलरेडी तुम्ही 500 किती केलेले आहे? 1,000 आता, म्हणजे मी परवा फ्रायडेच्या आखरी 500 ज्यावेळी आम्ही VC अटेंड केले 500, आता इथे 1,000 झालेले। अगेन शी हॅज कम्प्लिटेड 33% ऑफ दी टार्गेट है ना, तो इथे सुद्धा आपले जिल्ह्याचे चांगले। त्यानंतर मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, हे 3ऱ्या दिवशी आहे, 3 ऑगस्ट रोजी आहे। ठीक आहे, तो यामध्ये काय लिमिट नाही, स्काय इज द लिमिट। एकच कंडिशन आहे की 60 वर्षापेक्षा जे असेल, वयोवृद्ध जे असेल त्यांना तीर्थ दर्शनासाठी जायचे असेल, त्यांना आय थिंक 30,000 रुपये वी आर गिव्हिंग फ्रॉम गव्हर्नमेंट साइड, आणि ते तीर्थ दर्शनासाठी जाऊ शकतो। इथे आपले समाज कल्याण अधिकारी आहे, इथे समाज कल्याण अधिकारी आणि त्यांची टीम, ते डायरेक्ट नोडल अधिकारी आहे। मागच्या वर्षी आपण आपले सर्व जे ऑफिसेस आहे त्यामध्ये स्वच्छ आणि सुंदर कार्यालय हे आपण केलं होतं। इफ यू रिमेंबर, हम लोग सुबह 6:30 को आके ये जो पार्किंग के पीछे तहसील कार्यालय पार्किंग ये सब क्लीन किया था। तो इस साल भी करना है, मैं भी आता हूं, बट मैं ज्यादा एफर्ट नहीं कर पाऊंगा, बट मैं भी आता हूं। इसको आप प्लान करो अच्छे से करके, मेनली आपले जे रिकॉर्ड्स आहे तो रिकॉर्ड्स प्रॉपरली ठेवलं पाहिजे, रिकॉर्ड्स जे है ना। तो आपके बहुत सारे जो DPO एंड इधर का जो बिल्डिंग है उसमें रिकॉर्ड्स प्रॉपरली रखते नहीं, तो वो सब आपको सेग्रीगेट करके अच्छे से रखना चाहिए। तो ये आपको 4 तारीख को करना चाहिए। रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल विभागाचे काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या। आपण स्वतःहून चेक करत असतो की माझी स्वतःची शेतजमीन आहे ना त्या नावावरती, काय त्या इतर हक्काच्या याच्यामध्ये काही चेंजेस झालेत का। थोडक्यात सांगण्याचा उद्देश हाच आहे, त्या जमिनीचं किंवा त्याचे जे रेकॉर्ड आहे त्याचे कस्टोडियन महसूल विभागाच्याकडे बघितलं जातं आणि फार मोलाचं काम त्यांच्याकडनं या संदर्भातलं केलं जातं। अत्यंत जबाबदारीचं काम आहे। शेतकऱ्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा जो मुद्दा आहे, त्यांची शेतजमीन आहे, त्याचं जे काही प्रॉपर्टी आहे त्याच्याबद्दलचं रेकॉर्ड मेंटेन करण्याचं काम महसूल विभागाने केलं जातं आणि ते अतिशय प्रामाणिकपणे जबाबदारीने केलं जातं। हा महत्वाचा भाग याच्यामध्ये आहे। मला सर्वांना या ठिकाणी अजून एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे, ह्या कामांबरोबरच इतरही कामं आपण फार जबाबदारीने पार पाडतात। सर्वांनी अतिशय त्याचा उल्लेख चांगल्या प्रकारे केला। आपत्तीमध्ये आपण मदत करताय, कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये आपल्याला सर्वांना चांगलं काम करायचं आहे। मला आपल्या सर्वांना
रत्नागिरी जिल्ह्याबद्दल स्पेसिफिकली सांगायचं म्हटलं, इतक्या चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी चाललंय. साहेब, आपण कलेक्टर साहेब, आपण परवाच्या जिल्हा शांतता कमिटीच्या मिटिंगला नव्हता आणि मी नंतर जॉईन झालात आपण. तर जिल्हा शांतता कमिटीची मिटिंग म्हटलं की नुसत्या तक्रारी, नुसत्या काहीतरी प्रश्न, काहीतरी नेहमी एखाद्या विभागाबद्दल ॲलिगेशन, अशा प्रकारचा आपला अनुभव असतो. पण परवाच्या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये सर्वांना आचारचा धक्काच बसला. एक सन्मान्य सदस्य बोलायला सुरुवात केली. त्यांनी सुरुवातच केली की जिल्हा प्रशासनाचा अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी या बैठकीत मांडा आणि सगळ्यांनी त्याला अनुमोदन द्यायला सुरुवात केली. सांगण्याचा उद्देश हाच आहे की जिल्हा स्तरावरती प्रशासनाचे सर्व जे घटक आहे, या ठिकाणी महसूल विभाग आहे, जिल्हा परिषद आहे, पोलीस विभाग आहे, इतर सर्व विभाग आहेत, इतक्या खेळीमेळीच्या वातावरणात इतक्या चांगल्या प्रकारच्या संयोजनाने किंवा समन्वयाने चांगलं काम केलं जाते. त्याचाच एक परिपाक म्हणून लोकांच्या मनामध्ये एक सर्व विभागांबद्दलची काही काय म्हणतात त्याला, त्याच्याबद्दलच्या अपेक्षा ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये अतिशय आत्मविश्वासाचं वातावरण त्याच्यामध्ये आहे. मला वाटतं हा जो भाग आहे हे सातत्याने वर्षभर 2 वर्षापासून आपण सातत्याने करतो आहोत. कलेक्टर साहेबांनी महसूल दिनाचे औचित्य साधून रत्नागिरी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुचार, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांत जीवन देसाई सह सर्व तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी आणि महसूल विभागाचे प्रमुख अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.